आली फौजीची बुलेट पार्ट 2. सुंदर अशी फौजीची बुलेट आपण या ठिकाणी पाहतोय. फौजींची बुलेट. चला तर पाहूया कशा पद्धतीने कशा प्रकारे आहे. सौंदर्यालाही लागेल अशी ही बुलेट आहे. सुंदर अशी ही नंबर प्लेट. सुंदर असा हा लुक. प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव संतोष साळुंके. गाव आमचं वाय तालुक्यामध्ये येतं, बावधनच्या वरती दरेवाडी. आपण करता काय? मी आर्मीमध्ये आहे, डिफेन्समध्ये आहे. बुलेटची आवड कधीपासून लागली आपल्याला? बुलेटची आवड तर तशी पहिल्यापासूनच होते, पण थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून डिझेल बुलेट घ्यायचं ठरवलं. आणि इथं सातारामध्ये मी खूप बघितली, पण भेटली नाही, पासिंग नव्हतं. तर मग नाशिकमध्ये जाऊन आणली ती गाडी. नाशिकमधून खरेदी केली? नाशिकमधून खरेदी केली. नवीन आहे का? नवीन आता सध्या नाही लॉन्च. लास्ट प्रोडक्ट कंपनीचं आहे नाही 2004 मध्ये बंद झालं, त्याच्यानंतर नाही. किती वर्ष झालं आपण बुलेट वापरताय? साधारण 4 वर्ष झाले की. आपल्या घरात पहिले बुलेटची काय होती का गाडी वगैरे काय? घरात आमच्या चुलत भावाकडे बुलेट होती, आमच्या चुलत्याकडे बुलेट होती. या पद्धतीचीच बुलेट होती. खूप वर्ष झाली त्याला, त्याच्यामुळं बुलेटची आवड होती. आणि हे मग डिझेल बुलेटच आपण घ्यायचं ठरवलं. त्यामुळं दुसरी बुलेट नव्हती, पहिली पल्सर होती, ती विकून मग ही घेतली. आता जे आपण ही बुलेट पाहतोय, ही बुलेट कुठे बनवली? ही बुलेट लॉकडाऊनच्या काळात बनवली. तसं ते मिस्त्री भरपूर होते, पण ही बुलेट बनवली कराडमध्ये एक फडके मिस्त्री, त्यांच्याकडे दिली होती. तर कलरला पाठवलं होतं आपण कोल्हापूरला. बाकी सगळं काम आपण तिथंच केलं. सर्वसाधारण जर नाही म्हटलं तर ह्या गाडीचं वजन काय आहे? साधारण वजन ही 200 क्रॉस करते. पेट्रोल बुलेट पेक्षा जास्त वजन आहे, जवळजवळ 25 ते 30 किलो. तिला बनवण्यासाठी खर्च काय आला? खर्च 60-65 हजार आला खर्च, साधारण 60-65. आणि घेतली होती 1 लाखाला. म्हणजे टोटल खर्च कितीपर्यंत जातोय आता? टोटल खर्च पकडा की 1,65,000 पर्यंत गेली ती. ॲव्हरेज किती देते आपल्याला? ॲव्हरेज साधारण हायवेला जर पकडलं तर 85 बी क्रॉस करते. व्यवस्थित चालवली तर 90 वर पण जाते. पण अगदी टोटल अपडाऊन ॲव्हरेज पकडलं तर 80 पकडून चालत. अगदी लोकल पण 70, 75, 80 देते चालव. तुझा मेंटेनन्स वगैरे काय आहे? त्यांना खर्च काय आहे? नाही, 1 नंबर गाडी आहे, बिलकुल 1 नंबर. मी तर म्हणतो पेट्रोल बुलेट घेणाऱ्यांना मी सांगतो की मतलबच नाही. पेट्रोल बुलेट ॲव्हरेज कमी, मेंटेनन्स भरपूर. नॉर्मल सर्व्हिसिंग करायची म्हटलं तरी भरपूर खर्च येतो. आणि आता जर कुणाला अशी बुलेट बनवायची असेल तर मी सजेस्ट करेन एक गुले मिस्त्री आहे आपलं माळशिरसला. ॲक्च्युली मला ते माहीत नव्हतं. 1 नंबर मिस्त्री आणि इमानदार मिस्त्री, बिलकुल कमी खर्चात बनवणार टाकाटक. आमचे मित्र एक पोलीसवाले आहेत, धनाजी पवार, फौजमधनं रिटायर होऊन लागले तिकडं. सेम टू सेम ह्याच्यापेक्षा स्टँडर्ड बुलेट त्यांनी बनवली एवढ्याच खर्चात. बिलकुल स्वस्त मिस्त्री आहेत, बिलकुल टाकाटक. दिवसातून किती किलोमीटर फिरते? साताऱ्यात म्हणलं तरी 30-40 किलोमीटर दररोज होते रनिंग. बाकी लॉंग रूट तर मी पुन्हा मुंबई बी जाऊन आलेलो आहे, कोल्हापूरला बी गेलेलो आहे. भरपूर लॉंग रूट 1 नंबर गाडी आहे. फक्त स्पीड थोडंसं कंट्रोल करायला लागतं. वजन असल्यामुळे कंट्रोल होत नाही, कारण ओल्ड मॉडेल आहे, वजन जास्त आहे, त्यामुळं स्पीड थोडंसं लिमिटमध्ये ठेवायला लागतं. बाकी ठीक आहे. सर्वसाधारण नाही म्हटलं तर हिला ताशी वेग किती आहे? अंतर पार करते ताशी स्पीड लिमिट त्याचं 85 पर्यंत जाते किलोमीटर प्रति तास. 75 म्हणजे साधारण 85 किलोमीटर पर्यंत जाते हायवेला. आणि याला जर 5 स्पीड गिअरबॉक्स टाकला तर गिअर याचं उजवीकडे आहेत.
5 गिअर बॉक्स टाकला 5चा तर ह्या गाडीची आपल्याकडे यूट्यूबवर टाकायचं जरा. बघूया गिअरची पद्धत काय आहे, कशा पद्धतीने. ते पहिला वरती आहे, बाकी 3 गिअर खाली. जसा जसा गिअर टाकत जाईल तसा चाप वरती येतो आणि डायरेक्ट न्यूट्रल करायची म्हटलं तर चाप दाबला की न्यूट्रल होऊन जाते गाडी. असे सिस्टम. किती गिअर आहेत ह्या गाडीत? 4 गिअर आहेत. 4 आहेत. घरी निघत ते जरा काढायचं होतं यूट्यूबवर टाकायचं. त्यांना मागं बी काढली होती यांना न कळत, म्हणलं काढायचं बी. अशा प्रकारे 4 गिअर गाडी पाहिल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमच्याकडे? नाही, दररोज मला 10 माणसं कमीत कमी विचारतात गाडीबद्दल. बऱ्याच लोकांना माहीत नाही की डिझेल बुलेट बी असती आणि ॲव्हरेज सांगितल्यावर तर ते लोकांना आश्चर्य वाटतं. ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती. तशी आता ही बुलेट आहे आपल्यापाशी एक दुसरी ड्रायव्हर आहे, ST ड्रायव्हर. तर ही दुसरी देखील बुलेट आहे. आपण पाहताय बुलेट इंजिनची डिझेल इंजन. आणि या ठिकाणी दुसरी देखील आली म्हणजे आलेली आहे, आपण पाहताय. आहे डिझेल इंजिन. अशा एक नव्हे तर आज 3 आलेले आहेत आपल्याकडे. तिन्ही गाड्यांचे मालक या ठिकाणी एक फौजी आहेत, एक ST मध्ये कार्यरत आहेत आणि हे शेतकरी आहेत. आणि हे सगळं दाखवलं जाते विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहताय विकासनाळ यूट्यूब चॅनल. तर कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. विकासनाळ यूट्यूब चॅनल. आता आपण पाहतो की फौजी म्हटलं की बुलेट आणि फौजी त्यांचं काय नातं आहे. आता कसं आहे माहिती का, एक तर फौजी माणूस झाला स्ट्रॉंग आला. स्ट्रॉंग असल्याशिवाय फौजमध्ये जात नाही माणूस. आणि स्ट्रॉंग माणसाला गाडी पण स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यामुळं बहुतेक फौजींकडे तर बुलेटच आहे. आणि त्यातल्या त्यात मी थोडंसं वेगळं म्हणून हे डिझेल बुलेट वापरतो. आणि त्यातल्या हा कलर बहुतेक माणसाकडे नाही. तर साताऱ्यात पण बऱ्यापैकी कलर हा भेटतच नाही. त्याच्यामुळं हा कलर चॉईस केला मी. आणि फौजी माणसाकडे भरपूर माणसाकडे बुलेट आहे. थोडे फौजी माणसाला शोभा देते बुलेट. एवढंच. आतापर्यंत बुलेट मागितली का? मागतात की. मी म्हणतो घेऊन जाय. चालू करता येत नाही स्वतःची. चालू करता येत नाही आणि गिअर उजवीकडे आणि ब्रेक डावीकडे. त्याच्यामुळे एवढं सोपं काम नाही. कोण नाही नेत नाही कोण. सगळ्यात मोठा फायदा तो आहे. कोणी येत नाही. आता आपण जर पाहिलं या साताऱ्यात या कॅन्सरबद्दल आता 3 बुलेट एकत्र आल्या. अतिशय सुंदर अशा ह्या बुलेट होत्या. अतिशय सुंदर अशी ही बुलेट या नंबर प्लेट देखील आहे आणि वजन देखील अतिशय भरपूर चांगला आहे. आणि या व्हिडिओला कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहताय विकासनाळ यूट्यूब चॅनल. पहिल्या किकमध्ये चालू होते गेले फौजी. अतिशय सुंदर अशी ही बुलेट आपण पाहिली फौजींची.